ठाण्यातल्या घंटाळी मैदान चौकामध्ये मनसेच्या वतीने शहीदांना श्रद्धांजली. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, अभिजित पानसे तसंच इतर नेत्यांच्या उपस्थितीत शहीदांना श्रद्धांजली अर्पण. पुण्यातल्या दगडूशेठ गणपती ट्रस्ट मंडळाच्या वतीने 2 दिवसीय स्वदेशी शस्त्रास्त्रांचं भव्य प्रदर्शन. नागरिकांना भारतीय संरक्षण दलाची ताकद आणि स्वदेशी शस्त्र निर्मिती क्षमता जवळून अनुभवता यावी, हा या प्रदर्शनामागचा उद्देश. प्रजासत्ताक दिनी परभणी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी. चोरीला गेलेले 40 लाख किमतीचे 250 मोबाईल्स पोलिसांकडून मूळ मालकांना परत. पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक. गडचिरोलीतला एकेकाळचा नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या बिनागुंडात पहिल्यांदाच फडकला तिरंगा. नक्षलवाद्यांच्या अस्तित्वाचे आणि दहशतीचे प्रतीक असलेले स्मारक जवानांकडून उद्ध्वस्त. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीआयएसएफ पथकाकडून सादरीकरण. डॉग स्क्वॉड तसंच सीआयएसएफ जवानांकडून चित्तथरारक कसरत. भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईच्या अरबी समुद्रात फडकला तिरंगा. समुद्राच्या लाटांवरती डोलणाऱ्या अत्याधुनिक पर्यटन नौकेवरती फडकवला देशाचा तिरंगा. यॉट ओनर्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संकल्पनेतनं कार्यक्रमाचं आयोजन. नाशिकमधल्या मालेगावच्या भगतसिंगने बाईकवर केले चित्तथरारक स्टंट्स. प्रजासत्ताक दिनी स्टंट करत तिरंग्याला दिली मानवंदना. भगतसिंगांच्या स्टंटचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. भंडाऱ्यामध्ये पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांनी मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग रोखला. वाहनांच्या लांबच लांब रांगा. खासदार प्रशांत पडोळेंनी समजूत काढल्यानंतरही आंदोलक ऐकत नसल्यामुळे पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. गोंदिया जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षात एकूण 16 नक्षलवाद्यांचं समर्पण. नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणासाठी प्रेरित केल्यामुळे पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि इतर सहकाऱ्यांचा पालकमंत्री इंद्रनील नाईकांच्या हस्ते सत्कार. चंद्रपूर शहराजवळच्या लोहारा मार्गावरती आजपासून टायगर सफारीला सुरुवात. पालकमंत्री अशोक उईके आणि राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सफारी गेटचं उद्घाटन. सलगच्या सुट्ट्यांमुळे दुसऱ्या दिवशी परळीच्या ज्योतिर्लिंग वैद्यनाथच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. राज्यातीलच नाही तर बाजूच्या राज्यातील भाविक सुद्धा ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या दर्शनासाठी दाखल. बॉलिवूड अभिनेता वरुण धवननं मेट्रोतनं प्रवास करताना मेट्रोच्या हँडलला लटकत नियमांचं उल्लंघन केलं. यावर मुंबई मेट्रोनं एक्सपोस्ट करत वरुण धवनला कायद्यांची आठवण करून दिली. त्यामुळे आता MMRDA वरुण धवनवरती कारवाई करणार का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय. गुजरातमधल्या कच्छच्या धोर्डोमध्ये खादीपासून बनवलेला जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज प्रदर्शित. मंत्रालयाच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त हा ध्वज तयार करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त व्हिएतनाममध्ये घुमला भारत मातेचा जयघोष. महाराष्ट्रातील 28 ज्येष्ठ नागरिक विदेशी दौऱ्यावरती असून त्यांच्याकडनं व्हिएतनाममध्ये प्रजासत्ताक दिन साजरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.